नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपल्या शुभांगी ब्लॉगमध्ये। रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी। तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी आलेली आहे आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या पायी वारीला। तर आता आम्ही गोगलगाव येथे पोहोचलेलो आहे आणि ही रांगोळ्या बिस्लरीच्या पाण्याची वाटप, फुलांची उधळण ही गोगलगावकरांनी केलेली आहे। गोगलगावकरांनी ही अतिशय जल्लोषात दिंडीचं स्वागत केलेलं आहे। हे बघा, इथून तिथून आहे ना रांगोळ्या काढलेल्या आहे। पाऊस चालू होता, इथे होतो त्यावेळेस आम्ही, पण तरी पण त्यांनी रांगोळ्या काढलेल्या आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता। तर आता आम्ही मरहळ बुद्रुक इथे आलेलो आहे आणि इथे श्री खंडोबा महाराजांचं मोठं मंदिर आहे आणि हे प्रति जेजुरी म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे। तर इथे खंडोबा महाराजांच्या मंदिरामध्ये आम्ही दर्शनाला चाललो। तर चला, खंडेराव महाराज की जय, माळसाई बाणाई की जय। खूप मस्त मंदिर दिसते। हे बघा, मी बाहेरून शूटिंग करतो, अजून मध्ये काही गेली। चला, आणि इथे हा एक खूप प्रसिद्ध असं श्री खंडेराय मंदिर। हे बघा, मंदिराचं कमानच खूप सुंदर आहे, खूप सुंदर गेट आहे, उंच असं हे गेट केलेलं आहे। चला, आता आम्ही इथे मध्ये दर्शनाला जातो। चला, तर मरहळ बुद्रुक येथे हे मंदिर आहे आणि हे मंदिर प्रति जेजुरी म्हणून प्रसिद्ध आहे आणि बरंच महत्त्व येथील ग्रामस्थांनी या मंदिराचं सांगितलं। तर भरपूर वारकरी येथे दर्शनासाठी आलेले आहे। तर आम्ही पण इथे दर्शन वगैरे केलं आणि खूप छान भव्य दिव्य असं हे मंदिर होतं। आणि इथे बघा, किती वारकरी दर्शनासाठी आलेले आहेत। तर या मंदिरात जी खंडेरायांची मूर्ती ठेवलेली आहे ना, ती सोन्याची आहे। ही बघा, छोटीशी सोन्याची मूर्ती इथे दिसतेय। तर देवाला बसायचं जे आसन आहे ते चांदीचं आहे। आणि इथे छोटीशी रुक्मिणी बघा, मस्तपैकी वारकऱ्यांना आहे ना लाडू देते आणि पाण्याची बॉटल देते। इथं पाण्याची बॉटल वाटप चालू आहे। हे बघा, इथे दुसरी एक रुक्मिणी चल, रुक्मिणी चल चल चल। नेवा, रुक्मिणीने किती छान मेकअप केलाय। रुक्मिणी लाडू देते बेटा, आम्ही तुला द्यायला पाहिजे, तू आम्हाला देते। जय हरी। आणि हे बघा, ही दीदी पण आहे ना पिसलाईच्या पाण्याचं वाटप करते आणि छान मेकअप केलाय, छान दिसते दीदी। इथं परत पाण्याच्या बाटल्यांची वाटप चालू आहे। जय हरी माऊली, धन्यवाद माऊली, रामकृष्ण हरी, जय माता।
आणि इथे परत एकदा आरोग्य विभागाच्या हे बघा ह्या मुली आहे ना वारकऱ्यांची सेवा करताय बिचाऱ्या. हे बघा सगळ्यांचे पाय चोळून जात आहे. ज्यांचे कोणाचे पाय चोळत आहे त्याला औषध वगैरे चोळून देत ह्या मुली. तर इथे वारकऱ्यांसाठी मस्त पुरी भाजीचं वाटप केलेलं आहे. धन्यवाद माऊली. जय हरी. तर इथे निराळे रूम मध्ये ना वारकऱ्यांसाठी हे बघा राजगिराच्या पुड्यांचे वाटप करत आहे हे कपल. धन्यवाद माऊली. तर इथे ना मला चेतन भेटलाय. चेतन हा जो पळशामध्ये ज्याच्या घरी मी जेवायला गेली ती तोच हा चेतन आहे. तर चेतन ना माझ्या मिस्टरांसोबत MES मध्ये सर्व्हिसला आहे. तर तो 2019 मध्ये सर्व्हिसला लागला आणि तो सर्व्हिसला लागल्यापासून वारी करतो. तर त्याच्या घरात अगोदर कोणीही वारी करत नव्हतं, पण चेतन अगोदर वारी करायला लागला. चेतनची ही 5वी वारी आहे. तर त्याच्या आईवडिलांना पण त्यांनी वारीत आणलं. ह्यावर्षी तो आणि त्याचे आईवडील तिघं पण जण वारीत आहे. तर चेतन त्याचे आईवडील 32 नंबरच्या वारीत आहे. चेतनला लहानपणापासून देवाची आवड आहे. म्हणजे कसं बघा ना, बरेच जण आपल्या मुलांना सांगतात की देव देव कर, पण चेतनच्या बाबतीत उलटं घडलं. चेतन स्वतः देवाचं करायला लागला आणि त्याच्या आईवडिलांना ह्या पंथामध्ये आणलं. असं हा चेतन. आमचे 200-250 लोक रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जेवण वगैरे व्यवस्थित एकदम व्यवस्थित. हा ना. तर चेतन आमच्या दिंडीत आला. तो त्यांच्या दिंडीचं सांगत होता, मी आमच्या दिंडीचं सांगत होता. अशा आमच्या गप्पा चालल्या होत्या दोघांच्या पण. तर चेतन सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये सर्व्हिस करतो, पण तो दरवर्षी वारीसाठी ना 1 महिना सुट्टी टाकतो. आणि तो जेव्हापासून जॉईन झाला कामावर तेव्हापासून दरवर्षीपासून वारी करतो. तर मरळ्यामधून आम्ही पुढे जात असताना एका ठिकाणी पाण्यामध्ये हे पांढरे शुभ्र असे बदक आंघोळ करत होते, मस्त पोहत होते, एन्जॉय करत होते. तर त्यांची शूटिंग मुद्दाम केली मी. छान वाटलं मला. म्हटलं चला हे यांची पण शूटिंग करूया. ये बदक पाहिजे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर आता होऊन जाऊ द्या मस्त एक भजन एकच नंबर. मी बोलली ना आले ना वेळेवर. काया माने वाचा इंद्रियाची आणि आता आम्ही ना मरळच्या पुढे चाललो आहे. आणि इकडे बघा ही शेती किती ओसाड पडलेली. इकडे बहुतेक पाऊस नसल्यामुळे ना ही शेती ओसाड पडलेली आहे. काही पेरलेलं नाही या शेतीमध्ये. तर इथे परत आहे ना बिस्किटांची वाटप केलेली आहे. हे बघा. आणि इथे बिस्किटाच्या पाण्याची वाटप चालू आहे. मुक्ताबाई ज्ञान सखया
मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया नंतर साखर नंतर गोगरगाव नंतर नंतर कारेगाव कारेगाव तर इथे JCPमधून वारकऱ्यांच्या अंगावर फुलांची उधळण करण्यात आली. तसेच इथे ना ड्रोनच्या साह्याने शूटिंग चालू आहे. हे बघा इथे ड्रोन आहे. आणि आता आहे ना दुपारचे जवळजवळ 5 वाजलेले आणि कुठल्या गावामध्ये थांबली पालखी नाही ना निरळमर मागं गेलं. एका ठिकाणी थांबली. आता प्रत्येक गावाचं नाव आम्हाला माहीत नाही. आता नाही आता थांबली कुठे पालखी हा नाशिक अहिल्यानगरच्या बाउंड्रीवर आहे ना पालखी थोड्या वेळासाठी थांबली आहे. आणि आम्ही ना वारकरी बसलो इथे आहे बघा. इथे हे कोरडं माळ म्हणजे शेती आहे. इकडे पाऊस नसल्यामुळं काहीही दिसत नाही वावरांमध्ये. आणि हा माऊलींचा आश्व आहे ना हा पण मस्तपैकी उड्या वगैरे मारतोय आणि आम्ही इथे बसलोय. जय हरी माऊली. हे बघा हे माऊली भेटले मला. इथे वारकऱ्यांसाठी मालपोळ्यांचं वाटप चालू आहे. मालपोळे आणि मसाले भात. मालपोळे आणि मसाले भात इथे वाटतंय. धन्यवाद माऊली. मालपोळे घेण्यासाठी धन्यवाद माऊली. धन्यवाद माऊली. तर इथे खूप जोराचा पाऊस चालू होता. तरी पण यांनी मस्तपैकी ना कागदाचं ताडपत्रीचं शेड बनवलं आहे आणि गरम गरम मस्त पातेले भरून मोठे मोठे पातेले भरून मसाले भात आणि गरमागरम मालपोहे असे हे वारकऱ्यांना वाटताय. काही जण म्हणजे मागे पंक्ती बसल्या होत्या तिथलं मला शूट नाही घेता आलं. तर काही जण लोक हातात घेऊन लगेच पुढे निघून जात होते. तर काही तिथेच उभे राहून खात होते. तर आम्ही पारेगावमध्ये रात्री मुक्कामी होतो आणि सकाळी इथून दिंडीचं प्रस्थान झालंय. ते बघा ह्या कुटुंबाच्या घरी आम्ही आलो. मोबाईल चार्जिंग करायचा होता. थोड्या वेळ बसलो. चहा पाणी घेतला. त्यांनी आमचं छान आदरातिथ्य केलं. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपल्या शुभांगी ब्लॉगमध्ये. ते बघा माझ्या पाठीमागे तुम्हाला गाया दिसत असतील कारण आम्ही एका कुटुंबाच्या घरी आलो आहे. मोबाईल चार्जिंग करायचं होता. कपडे सुकट टाकायचे होते कारण पावसाची चिडचिड चालू आहे ना. मग इथे दिसलं आणि आलो आम्ही. बिनधास्त आलो. असं आपण कधी कुणाच्या घरी जात नाही. वारीचं हेच तर वैशिष्ट्य आहे की माणूस कोणी पण कुणाच्या घरी जातं आणि सगळेजण सगळे लोक इतकं आदराने सगळ्या वारकऱ्यांचं स्वागत करतात. कोणीच कंटाळा करत नाही. कोणीही म्हणत नाही का तुम्ही इथं का बसते की तुम्ही आमच्या घरी का आले. तर हीच असती वारी. आनंदवारी. तर ह्या आनंदवारीचं मला पण आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही पण एकदा वारीला नक्की या. अर्थात प्रत्येकाला शक्य नसतं तर जाऊ द्या. माझे व्हिडिओ बघितल्यावर पण तुम्हाला अंदाज येईल की वारी काय असते. चला तर आता सगळे लोक पुढे गेलेले. आम्ही थोडा इथं बसलो. माझ्याबरोबर अलका होती माझी जाऊबाई. आम्ही मोबाईल चार्जिंग केला. कपडे थोडे सुकत घातले आणि आता आम्ही निघालो आमच्या पुढच्या दिशेला. चला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर पारेगावमध्ये ना खूप पाऊस होता आणि खूप चिखल खूप खूप म्हणजे वारकऱ्यांचे हाल म्हणजे हाल होतात तरी सुद्धा आहे बघा. सगळेजण आंघोळी वगैरे करून फ्रेश होऊन
7:30 वाजता बरोबर दिंडीचं प्रस्थान होतं आणि सगळ्यांची सोय होते. मूळ म्हणजे हे महत्त्वाचं. आपल्या घरी थोडा जरी पाऊस आला ना तर आपली कपडे कुठे वाळत टाकायचे, काय कसं करायचं, किती टेन्शन येतं आपल्याला. पण ही वारी अशी आहे ना की सगळ्यांची बरोबर सोय होती आणि आपण बरोबर ॲडजस्ट होतो. आता सगळं मी तुम्हाला एवढंच शूट नाही दाखवू शकणार, कारण रस्त्याने खूप चिखल. तुम्ही विचार कराल बापरे एवढे हाल काढावे लागतात, पण ते हाल काढण्यामध्ये पण एक वेगळा आनंद असतो, हो की नाही? ते बघा माझ्याबरोबर जे आहे ना सगळ्यांची अगदी सुंदर घरं, सगळे लोक पैशावाले, असं काही नाही की गरीब लोकच वारीले जातात. पांडुरंग हा मध्यमवर्गीयांचा देव आहे, त्याच्यामुळं तुम्हाला शेतकरी समाजामध्ये जास्त दिसत असेल. पण आता लोकांचा दृष्टिकोन बदललेला आहे, सगळेजण वारी करतात. चला तुम्हाला दाखवते मी आजचं चित्र. जय हरी माऊली, जय हरी रामकृष्ण हरी. हे बघा ही आमची 2 नंबरची दिंडी आणि इथून मागे सगळ्या दिंडी आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. इथे भर पावसामध्ये आहे बघा हे गावकरी बिस्किटांची वाटप करताय. खूप खूप धन्यवाद माऊली. जय हरी. कोणतं गाव? चिंचोली गुरु. चला तर मग चिंचोली गुरु इथे पालखी पोचलेली आहे. तर आजचा व्हिडिओ इथे संपवते. परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. आणि हो, उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच पालखीचं दर्शन घडेल.